देखो, चलो चलो तर आतापर्यंत काय काय झालं बा, थर्मोडायनामिक्स चालू आहे. थर्मोडायनामिक्स मधल्या मोठ्या मेजर पॅरामीटर्स कुठले कुठले? फर्स्ट पॅरामीटर आहे क्यू, हीट. सेकंड पॅरामीटर आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. थर्ड पॅरामीटर आहे वर्क डन. ठीक आहे. थर्मोडायनेमिक्स मध्ये मेजर पॅरामीटर, मेन पॅरामीटर्स किती? 3. हीट प्रोव्हाइडेड, चेंज इन इंटरनल एनर्जी अँड वर्क डन. मग हीट प्रोव्हाइडेड Q and work done. Heat provided Q and work done both are path dependent. Both are path dependent. And change in internal energy is path independent. Heat provided and work done both are path dependent, and this is path independent. ठीक है? ओके. मग क्यूचा फॉर्म्युला काय? फॉर each and every process, formula for Q is different. Heat given to the system is positive. Heat given to the system is positive. Heat taken out from the system is negative. ठीक है? Then change in internal energy. If temperature increases, then internal energy change is positive. Temperature decreases, then internal energy change is negative. Then next is work done. Work done is work done by the system. In physics, work done is what? Work done by the system. If expansion is happening, then work done is positive, and if contraction is happening, work done is negative. Expansion, work done positive. Contraction, work done is negative. Work done basic formula is what? Work done basic formula is integration PdV. Work done basic formula is what? Integration PdV. This formula is same for each and every process. Original formula, but after integration, formula becomes different. Isobaric study different formula बनणार, isochoric study different बनणार. So after integration, formula becomes different. Then change in internal energy formula is fixed for all the processes. Change in internal energy is how much? Change in internal energy is mu, number of moles, into CV into delta T. So this is fixed formula for internal energy change for all processes. Q प्रत्येक प्रोसेस साठी वेगवेगळे आणि वर्क डन पण प्रत्येक प्रोसेस साठी वेगळं. आफ्टर इंटिग्रेशन वेगळं होतंय, पण बिफोर इंटिग्रेशन सेमच फॉर्म्युला. ठीक आहे बा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बा, हे झालं प्रत्येक प्रोसेस साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं? आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस साठी चेंज इन इंटरनल एनर्जी काय? ते तर सर्वांसाठी सेम आहे. तर म्यू CV इंटू डेल्टा टी. For isobaric process or any process, change in internal energy formula is same. Work done formula is what? Work done काय असते? तर प्रेशर कॉन्स्टंट आहे फॉर आयसोबारिक प्रोसेस. सांगलो मी फॉर आयसोबारिक, काल हे झाले आपण, मी रिवाइज करालो. ठीक आहे. फॉर आयसोबारिक प्रोसेस प्रेशर इज कॉन्स्टंट. देयरफॉर प्रेशर कम्स आउट ऑफ इंटिग्रेशन. मग आतमध्ये राहिला फक्त डीव्हीचं इंटिग्रेशन. मग डीव्हीचं इंटिग्रेशन येते व्ही. मग ते इंटिग्रेट केला, लिमिट्स पुट केला तर काय येते? व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल. प्रेशर इंटू व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल इज वर्क डन. प्रेशर इंटू व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल इज वर्क डन. यालाच कन्वर्ट केला होता. पीव्ही ला काय लिहिला होता? एनआरटी. मग एंड ला इथे लिहायला आपण म्यू आर टी फायनल मायनस टी इनिशियल म्हणजेच डेल्टा टी. वर्क डनचा हा पण फॉर्म्युला चालतोय. आयसोबारिक साठी हा पण चालणार. चेंज इन इंटरनल एनर्जीचा हा. चेंज इन इंटरनल एनर्जी आणि वर्क डनची ऍडिशन केली ऍज पर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. या दोघांची ऍडिशन किती येते? वर्क डन प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी इज क्यू. मग क्यू किती येते? क्यू इज इक्वल टू म्यू सीपी डेल्टा टी. क्यू इज इक्वल टू किती येते? म्यू सीपी डेल्टा टी. या दोघांची ऍडिशन करून काल हे कसं आला त्याचं प्रूफ बघितलं आपण. मग आयसोबारिक साठी
हा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आज काय बघायचं, आज काय बघायचं आहे, आयसोकोरिकचं थोडं एक्सप्लेनेशन बघूया. आयसोकोरिकचं थोडं एक्सप्लेनेशन बघूया. आयसोकोरिक साठी डेल्टा यू काय, डब्ल्यू किती, क्यू किती, आणि मग पुढचे थोडेसे न्यूमेरिकल्स करू. राईट. बर. एक आयसोबारिक मध्ये एक सांगायचं राहिलं होतं बघ, कुठला पार्ट सांगायचा राहिला होता, हा बल्क मॉड्युलस. कोणता पार्ट सांगायचा राहिला होता, बल्क मॉड्युलस. मग बल्क मॉड्युलसचा काय फॉर्म्युला, बल्क मॉड्युलसला बीटा लिहितात, कधी कधी के पण लिहितात. बल्क मॉड्युलस कोणत्या चॅप्टर मध्ये झाला, इलॅस्टिसिटी मध्ये झाला. मग बल्क मॉड्युलस किती आहे, मग बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. प्रेशर लावला की व्हॉल्यूम चेंज होते, त्याच्यासाठी बल्क मॉड्युलस डिफाईन केला. प्रेशर चेंज किती केला इन आयसोबारिक प्रोसेस, इन आयसोबारिक प्रोसेस प्रेशर चेंज केला का, यार प्रेशर चेंजेस केलं नाही, प्रेशर इज कॉन्स्टंट. प्रेशर इज कॉन्स्टंट, देयरफॉर चेंज, प्रेशर चेंज इज झिरो, प्रेशर चेंज इज झिरो अपॉन एनीथिंग इज झिरो. मग बल्क मॉड्युलस इज झिरो. बल्क मॉड्युलस इज झिरो फॉर आयसोबारिक प्रोसेस. ओके, काल हे लिहिलं नव्हतं आपण, हे लिहून घ्या. काल कोण कोण प्रेझेंट होते ते हे लिहून घ्या, आणि काल कोण प्रेझेंट नव्हते त्यांनी काय करा, लेक्चर्स बघा. कालचे लेक्चर्स बघा. थर्मोडायनामिक्स इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बोर्ड साठी आणि नीट साठी पण. नीट साठी पण 2 ते 3 प्रश्न येतात, बोर्ड साठी पण एकदम हेवी चॅप्टर आहे, वेटेज जास्त आहे, चॅप्टर व्यवस्थित करा. चला, हा बीटा पार्ट लिहून घ्या, पुढचा पार्ट बघू. हा बीटा पार्ट लिहून घ्या. काल झालं नाही हे, बाकी झालं होतं काल. चलो पुढचा पार्ट बघू आपण. चला लिहून घ्या, पुढचं पार्ट बघूया मग. व्हिडिओ टाकले नाहीत, व्हिडिओ पाहिजेत का तुम्हाला, टाकतो मग मी. ठीक है चलो. चलो नेक्स्ट बघा काय, नेक्स्ट काम काय करायचं बघा. आयसोकोरिक साठी प्रत्येक पॅरामीटर कसा कसा आहे ते अंडरस्टँड करूया. मग आयसोकोरिक नवीन प्रोसेसला आयसोकोरिक, आयसोकोरिक प्रोसेस. Isocoric process means what? Isocoric process means volume remains constant. Isocoric process means what? Volume remains constant. मग इक्वेशन काय, 2 पार्ट्स मध्ये लिहूया. इक्वेशन काय आयसोकोरिक साठी, PV upon T constant for ideal gas. For ideal gas, PV upon T is constant. याचा मीनिंग काय, इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम अपॉन फायनल टेम्परेचर. बट आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे दोन्हीकडे, मग काय झाला, कॅन्सल झाला. मग राहिलं P1 upon T1 is equal to P2 upon T2. So this is the equation which governs आयसोकोरिक प्रोसेस. नेक्स्ट काय, ग्राफ कसा काढला बघा. आयसोकोरिकचे मी 2 ग्राफ्स काढले. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ग्राफ काढला असता. इनिशियली गॅस होता इथं, फायनली गॅस गेला इथे, बरोबर. इनिशियली गॅस होता 0.1 वर, म्हणजे ही या स्टेटवर होता, इतकं व्हॉल्यूम होतं, इतकं प्रेशर होतं. फायनली गॅस इथं गेलाय, इतकं प्रेशर झाला, इतकं व्हॉल्यूम झाला. सो इनिशियली गॅस वॉज ॲट दिस पॉइंट, फायनली इट गोज टू दिस पॉइंट. ठीक आहे. व्हर्टिकल लाईन आहे. लाईन कशी आहे, व्हर्टिकल लाईन आहे. का बरं व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईनवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, हॉरिझॉन्टल लाईनवर प्रेशर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. वर्क डन किती आहे या केसमध्ये बोला मला, वर्क डन किती आहे.
वर्क डन कोण असते? वर्क डन कोण आहे? वर्क डन इज एरिया अंडर पीव्ही ग्राफ. वर्क डन इज एरिया अंडर पीव्ही ग्राफ. वर्क डन इज एरिया अंडर पीव्ही ग्राफ. ठीक आहे. मग या लाईनच्या खाली एरिया किती आहे? या लाईनच्या खाली एरियाच नाही आहे. या लाईनच्या खाली एरिया काहीच नाही आहे. मग एरिया नाहीच म्हणजे वर्क डन इज झिरो. कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये वर्क डन काय आहे? झिरो आहे. व्हॉल्यूमच चेंज होत नाही तर वर्क होत नाही. व्हॉल्यूम चेंज होत नाही तर वर्क होत नाही. सो वर्क डन इज झिरो इन आयसोकोरिक. ठीक आहे. वर्क डन झिरो आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी बघू किती आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह एवढंच फक्त बघायचं आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. बा टेम्परेचर वाढला, टेम्परेचर इन्क्रीज व्हायला तर चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. इफ टेम्परेचर इज डिक्रीजिंग देन चेंज इन इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. मग बा प्रेशर नंबर 1 पेक्षा नंबर 2 वर काय झालं बघा. नंबर 1 पॉइंट पेक्षा नंबर 2 पॉइंट वर प्रेशर वाढलंय का प्रेशर कमी झाले? आपण खालून वर चढलो बरोबर ना. इथं होतो पहिला, इथं गेलो, मग इथं प्रेशर कमी होता, वर चढलो म्हणजे प्रेशर वाढला. सो कम्पेअर्ड टू नंबर 1 नंबर 2 हॅज मोर प्रेशर. कम्पेअर्ड टू नंबर 1 नंबर 2 हॅज मोर प्रेशर. मग प्रेशर 1 पेक्षा 2 मध्ये प्रेशर वाढला तर टेम्परेचरला वाढायलाच पाहिजे. रेशो सेम झाला पाहिजे ना. हे P/T रेशो सेम झाला पाहिजे. मग 1 पेक्षा 2 वर प्रेशर वाढला, प्रेशर वाढला की टेम्परेचरला वाढायलाच पाहिजे. सो टेम्परेचर इज इन्क्रीजिंग. इन दिस केस टेम्परेचर इज इन्क्रीजिंग. दॅट मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. वर्क डन चेंज इन इंटरनल एनर्जी झाला. मग नेक्स्ट काय? वर्क डन चेंज इन इंटरनल एनर्जी झाला. नेक्स्ट काय? क्यू. मग क्यू काय? ऍज पर फर्स्ट लॉ. As per first law of thermodynamics, Q is equal to delta U plus W. As per first law of thermodynamics, Q is equal to delta U plus W. मग delta U पॉझिटिव्ह आणि हे झिरो, मग पॉझिटिव्ह प्लस झिरो काय ते पॉझिटिव्ह येणार. मग Q is also positive. For this graph, work zero, internal energy change positive and Q is positive. ठीक आहे. आयसोकोरिक साठी मी डिफरंट आणखीन एक ग्राफ काढतो. आयसोकोरिक साठी एक डिफरंट प्रोसेस काढतो. त्याच्यात प्रेशर वॉज इन्क्रीजिंग. इन दिस प्रोसेस प्रेशर इज डिक्रीजिंग. बा कसा ग्राफ काढला. इथं प्रेशर आहे आणि इथं व्हॉल्यूम आहे. प्रेशर इथं व्हॉल्यूम आणि इथं आहे नंबर 1 पोझिशन. गॅस असा खाली आला आणि इथं आहे नंबर 2 पोझिशन. ठीक आहे. दिस इज आयसोकोरिक प्रोसेस. व्हर्टिकल लाईन असली तर आयसोकोरिकच असते. व्हर्टिकल लाईनवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट, व्हर्टिकल लाईनवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मग दिस इज आयसोकोरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस असली तर हॉरिझॉन्टल लाईन येणार. मग दिस आयसोकोरिक. इथं होता गॅस इनिशियली, आता खाली आला. ह्याच्यामध्ये काय झाले? प्रेशर इज इन्क्रीजिंग और प्रेशर इज डिक्रीजिंग. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. चलो व्हिडिओ अपलोड करतो मी आज. नो प्रॉब्लेम. चलो बा. पण तुम्ही रेग्युलर लेक्चर्स बघा. रेग्युलर लेक्चर्स बघा. बा इनिशियली पोझिशन 1 वर होतो आपण, पोझिशन 2 वर आलो. बर या केसमध्ये वर्क डन किती आहे? बा प्रेशर तर कमी झाला. या केसमध्ये प्रेशर तर कमी झाला. इकडे प्रेशर वाढत होता, इथं प्रेशर कमी झाला. ठीक आहे. पहिलं बोला मला वर्क डन किती आहे. वर्क डन इज व्हॉट? वर्क डन इज एरिया अंडर द कर्व. वर्क डन इज एरिया अंडर पीव्ही कर्व. मग पीव्ही कर्व हे जे आहे त्याच्या खाली एरिया किती आहे? एरियाच नाही. त्याच्या खाली एरियाच काही नाही आहे. देअरफॉर वर्क डन इज हाऊ मच? झिरो. पार्ट करून ठेवायचं. आयसोकोरिक मध्ये वर्क डन इज झिरो. इन आयसोकोरिक वर्क डन इज झिरो. ठीक आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी इज व्हॉट? चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर्म्युला इज सेम. म्यू CV डेल्टा टी. चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर्म्युला ते पण पार्ट करून ठेवा. सगळ्या प्रोसेससाठी चेंज इन इंटरनल एनर्जी सेम फॉर्म्युला. म्यू नंबर ऑफ मोल्स, CV स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू टेम्परेचर चेंज.
बर, मग या केसमध्ये काय व्हायला, इन दिस केस टेम्परेचर इज डिक्रीजिंग और इन्क्रीजिंग, इन दिस केस टेम्परेचर इज डिक्रीजिंग और इन्क्रीजिंग. नंबर 1 पॉइंट पेक्षा आपण नंबर 2 पॉइंट वर आलो, नंबर 1 पासून नंबर 2 वर आलो, मग प्रेशर कमी झालाय. मग व्हेन प्रेशर डिक्रीजेस, व्हेन प्रेशर डिक्रीजेस टेम्परेचर ऑल्सो डिक्रीजेस, कारण हे रेशो मेंटेन झाला पाहिजे. मग वरचा कमी झाला तर खालच्याला कमी जायला लागते. मग इन दिस प्रोसेस प्रेशर इज डिक्रीजिंग अँड विथ प्रेशर टेम्परेचर इज ऑल्सो डिक्रीजिंग. टेम्परेचर कमी झाला म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज निगेटिव्ह आहे. टेम्परेचर इज इन्क्रीजिंग देन पॉझिटिव्ह, टेम्परेचर डिक्रीजिंग देन इंटरनल एनर्जी चेंज इज निगेटिव्ह. ठीक आहे. क्यू किती येते मग बघा, क्यू किती, या दोघांचे ऍडिशन क्यू आहे, मग दोघांचे ऍडिशन निगेटिव्ह आहे ना. मग हीट comes out of the system in this case, and in this case we have to provide heat, system absorbs it. In this case system absorbs it, we have to provide heat to the system. इथं काय, system gives away heat, we have to take heat out of the system. मग इथं हीट बाहेर आली, इथं हीट द्यायला लागणार. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पार्ट काय, नेक्स्ट पार्ट काय काय फाइंड आउट करायचं आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. आता फॉर्म्युला बघू. चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर्म्युला काय, आयसोकोरिक साठी फॉर्म्युला, आयसोकोरिक साठी फॉर्म्युला एकदम सोपे सोपे आहेत. चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर्म्युला काय, ते झालं आताच, सगळीकडे तर ते सेमच आहे, एकच फॉर्म्युला. चेंज इन इंटरनल एनर्जी नंबर ऑफ मोल्स इंटू CV इंटू डेल्टा टी. चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर्म्युला इज म्यू CV इंटू डेल्टा टी. ठीक आहे. वर्क डन काय फॉर्म्युला, वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ PdV. पण व्हॉल्यूम चेंज किती झाला, झालं नाही ना व्हॉल्यूम चेंज, व्हॉल्यूम चेंज झालं नाही तर 0 इंटू P 0 होते सगळे. सो वर्क डन इज 0, किंवा एरिया अंडर दी कर्व, किंवा एरिया अंडर दी कर्व न पण मी एक्सप्लेन केला. हे व्हर्टिकल लाईन्स आहे त्याच्या खाली एरियाच नाही, व्हर्टिकल लाईन्स आहे त्याच्या खाली एरियाच नाही. वर्क डन इज व्हॉट, वर्क डन इज 0. ठीक आहे. मग वर्क डन 0 आहे तर क्यू किती आहे, मग क्यू किती आहे, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू ऍज पर दी फर्स्ट लॉ. पण डब्ल्यू नाही, 0 आहे. मग चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे तेच क्यू आहे. मग क्यू इज इक्वल टू म्यू CV डेल्टा टी. हा अगोदर मी सांगितलं होतं फर्स्ट डेला, ऑफलाईन लेक्चर होतं, फर्स्ट डेला सांगितलं होतं फॉर्म्युला. क्यू आयसोबेरिकचा किती आहे, क्यू आयसोकोरिकचा किती आहे, क्यू आयसोथर्मलचा किती आहे, आणि क्यू ऍडिबॅटिकचा किती आहे, सगळे क्यू सांगितले होते. पण त्याचं प्रूफ सांगितलं नव्हतं. त्याचं प्रूफ आता हे आयसोबारिकचं प्रूफ बघितला काल क्यूचा, आज आयसोकोरिकचा प्रूफ बघितला क्यूचा फॉर्म्युला कसा आला. मग W0 डेल्टा येतो सगळीकडे सेम फॉर्म्युला, आणि क्यू फ्रॉम फर्स्ट लॉ भेटला. ठीक आहे, तिन्ही फॉर्म्युले क्लिअर. बरं, फायनल याचा पार्ट मग न्यूमरिकल्स चालू करू. आयसोकोरिकचा एक पॉइंट फायनल बघू, मग न्यूमरिकल्स चालू. बोला, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस काय फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला, चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन वॉल्यूम अपॉन ओरिजिनल वॉल्यूम. चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन वॉल्यूम अपॉन ओरिजिनल वॉल्यूम. बर, आयसोकोरिक आहे, आयसोकोरिक मीन्स व्हॉल्यूम सेम, व्हॉल्यूम सेम मीन्स व्हॉल्यूम चेंज इज 0. मग बाकी काही का असं ना, पण व्हॉल्यूम चेंज, डेल्टा व्ही इज व्हॉल्यूम चेंज, व्हॉल्यूम चेंज इज 0. मग खालचा हा पार्ट 0 झाला, एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. सो बल्क मॉड्युलस इज इन्फिनिटी. सो बल्क मॉड्युलस इज हाऊ मच, इन्फिनिटी. चला हे लिहून घ्या इतकं सगळं, हे लिहून घ्या. पुढं काय बघायचं, फक्त न्यूमरिकल्स बघा त्याच्या पुढे. आज थेरी बघायचं नाही, बस झालं थेरी. चला लिहून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ नका, लिहून घ्या. थोडं लिहून घेतलं तर काय होतं, डोक्यात बसल, न्यूमरिकल्स अंडरस्टँड होतील, न्यूमरिकल्स अंडरस्टँड होतील. नाहीतर एकदम फटाफट गेलं तर न्यूमरिकल्स काय करणार नाही. हे चॅप्टर काय तुम्हाला अगोदर झालाय आणि फक्त रिव्हिजन चालू आहे असं नाही, तुम्हाला हे चॅप्टर खूप कमी येते किंवा काहीच येत नाही. त्यामुळे लिहून घ्या, लिहून घेताना थिंक करा काय केले, डिराईव्ह कसा केलाय, फॉर्म्युले लिहून घेतले की न्यूमरिकल्स बघू आणखी. चला लिहून घेतले की मला सांगा.
चलो हो गया क्या? चलो बाकीचे झालं का रे? चलो चलो नेक्स्ट काय बघायचंय? फक्त न्यूमरिकल्स बघू थोडं आणखीन, मग क्लिअर होईल. फॉर्म्युला कसा यूज करायचा हे क्लिअर होईल, कन्सेप्ट पण क्लिअर होईल. चलो फर्स्ट बीट मधले न्यूमरिकल्स करत होतो आपण एररलेस. काय म्हणतोय मग? 110 joule of heat is added to a gaseous system whose internal energy change is 40 joules. एक गॅसेस सिस्टम आहे, काहीतरी डब्बा आहे, त्याच्यात गॅस आहे, त्याला काय म्हणाला? 110 joule heat is added given to the system. 110 joule of heat is given to the system. ठीक आहे. Whose internal energy change is 40 joule. Internal energy change for the system is how much? 40 joule. मग काय म्हणाला? Find out amount of work done. Find out amount of work done. ठीक आहे. बरं मग वर्क डन कसं फाइंड आउट करायचं आहे? फाइंड आउट अमाऊंट ऑफ वर्क डन बाय दी गॅस. एक्स तिथे म्हटलं नाही, फक्त इतकंच लिहिलं फाइंड आउट अमाऊंट ऑफ वर्क डन. असं लिहिलं तर आपण अंडरस्टँड काय करणार? फाइंड आउट अमाऊंट ऑफ वर्क डन बाय दी गॅस. म्हणजे इक्वेशन मधून मिळते ते काय असते? वर्क डन बाय दी गॅस. जे फर्स्ट लॉ, थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉ मधून जे भेटते ते असते वर्क डन बाय दी गॅस. काय फॉर्म्युला? Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. हे जे W आहे ते काय असते? वर्क डन बाय गॅस. केमिस्ट्री थर्मो, केमिस्ट्रीचं पण थर्मोडायनामिक्स याच्या बरोबरच करा, मग कन्फ्युजन होणार नाही. केमिस्ट्रीमध्ये सायन्स वेगळे आहे, तिथं वर्क डन ऑन द गॅस असते, इथं वर्क डन बाय दी गॅस आहे. मग तिकडले सायन्स इकडले सायन्स डिफरंट आहेत. केमिस्ट्रीचा थर्मो पण याच्या बरोबरच करा, नाही तर चॅप्टर स्टडी करताना इझी वाटणार, पण एक्झाम मध्ये, बोर्डच्या एक्झाम मध्ये येईल. बोर्डच्या एक्झाम मध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. बोर्डच्या एक्झाम मध्ये चॅप्टर येईल तुम्हाला, काय प्रॉब्लेम येणार नाही. कारण का आज तुम्ही फिजिक्स वाचणार, उद्या फिजिक्सचाच पेपर आहे. मग केमिस्ट्रीचं वाचणार, मग दुसऱ्या दिवशी केमिस्ट्रीचाच पेपर असते, मग कन्फ्युज होत नाही. पण नीटच्या वेळी एकाच दिवशी केमिस्ट्री आणि फिजिक्स आहे, दोन्ही तुम्ही रीड करून जाणार, मग कुठलं काय वापरायचं काय कळत नाही, कन्फ्युजन होणार. आत्ताच कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. ठीक आहे. मग दिस इज वर्क डन बाय गॅस. हे जे इक्वेशन मध्ये असतंय ते काय? दिस इज वर्क डन बाय गॅस. ठीक आहे. मग इक्वेशन मधून जे बाहेर येणार, इक्वेशन मधून जे आन्सर येते दॅट इज वर्क डन बाय गॅस. बर मग क्यू किती दिला? मग क्यू दिला 110. क्यू दिला 110, इतका गॅसला दिला. ठीक आहे, जे दिलेलं असतं तेच लिहायचं असते क्यू. इंटरनल एनर्जी चेंज ते सांगितलंच 40 प्लस डब्ल्यू. मग डब्ल्यू आला किती? 40 मायनस केला तर येतं हे 70 जूल्स. मग 70 जूल्स काय? वर्क डन बाय गॅस. 70 जूल काय? 70 जूल इज वर्क डन बाय गॅस. कधी कधी असं विचारतात वर्क डन ऑन द गॅस किती आहे. कधी कधी न्यूमरिकल कसं असेल? फाइंड आउट वर्क डन ऑन द गॅस.
ठीक आहे. मग वर्क डन बाय द गॅस म्हटलं तर आहे असं करायचं. मग वर्क डन ऑन द गॅस म्हटलं तर काय करणार? असं विचारलं क्वेश्चन मध्ये, फाइंड आउट वर्क डन ऑन द गॅस. मग काय करायचं? इक्वेशन मधून आन्सर काढायचा. परत अशीच इक्वेशन वापरायची, इक्वेशन मधून आन्सर काढायचं. त्याच्या उलट बरोबर केलं, मायनस साइन लावला की ते असते वर्क डन ऑन द गॅस. मग वर्क डन ऑन द गॅस विचारलं तर आन्सर काय ना, -70 जूल. वर्क डन ऑन द गॅस विचारलं तर किती येते? -70 जूल. मग लक्षात ठेवा कसं आहे बा, मी काय बोलतोय बा, व्यवस्थित लक्ष द्या, कळतंय. वर्क डन बाय गॅस विचारला, वर्क डन बाय गॅस विचारला तर इक्वेशन सॉल्व्ह करायचं, जे आन्सर येते तेच. वर्क डन बाय गॅस विचारला तर इक्वेशन सॉल्व्ह करायची, जे आन्सर येते तेच आन्सर आहे. वर्क डन ऑन द गॅस विचारला तर जे आन्सर येते त्याला मायनस लावल्यावर बरोबर आन्सर येणार. वर्क डन ऑन द गॅस विचारला तर जे इक्वेशन मधून सॉल्व्ह केल्यावर आन्सर येते त्याच्याबरोबर ऑपोजिट साइन वाला आपला आन्सर आहे. कळते कसं आहे? चलो मला नोट लिहून ठेवा, इम्पॉर्टंट नोट लिहा. काय नोट लिहून ठेवा. W which comes, W म्हणजे वर्क डन which comes from FLOT, first law of thermodynamics. W which comes from FLOT is work done by gas. W which comes from FLOT is work done by gas. म्हणजे इक्वेशन मधून जे भेटायला दॅट इज वर्क डन बाय गॅस. इक्वेशन मधून जे भेटायला दॅट इज वर्क डन बाय गॅस. इक्वेशन मधून जे भेटायला दॅट इज वर्क डन बाय गॅस. ओके, इक्वेशन मधून जे भेटायला ते काय? वर्क डन बाय गॅस. आणि वर्क डन ऑन द गॅस फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं? वर्क डन ऑन द गॅस विचारला, क्वेश्चन मध्ये असे विचारते तो, व्यवस्थित लक्ष द्यायला लागते, व्यवस्थित रीड करायला लागते, नाही तर रॉंग येते. मग वर्क डन ऑन द गॅस विचारला तर काय? इक्वेशनच काढायचा पण त्याचा साइन चेंज करायचा. ठीक आहे, लिहा खाली, इफ वर्क डन ऑन द गॅस इज आस्क्ड, if work done on the gas is asked, then calculate W, then calculate W by any equation. Calculate W by any equation. Any equation म्हणजे कुठली? Then calculate W by any equation. लिहा, मी सांगतो. If work done on the gas is asked, then calculate W by any equation and then change its sign. And then change its sign. If work done on the gas is asked, then calculate work done by any equation. Then calculate work done by any equation and then change its sign. Any equation very important नोट, एकदम कामाचा आहे. खूप बुक्स मध्ये तुम्हाला हे क्लिअर होणारच नाही, खूप टीचर्स पण हे क्लिअर करून देणार नाहीत. एकदम इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे आणि खूप साऱ्या मिस्टेक्स होणार हे माहिती नसलं तर. एनी इक्वेशनचा मिनिंग काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची इक्वेशन यूज करा, त्याच्यातून जे वर्क मिळते ते वर्क डन बाय द गॅसच आहे. जे आपण आयसोबारिक साठी फॉर्म्युला फाइंड आउट केला, आयसोबारिकचा वर्क डनचा फॉर्म्युला काय? P फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम.
ते पण वर्क डन बाय द गॅसच आहे. म्हणजे जे पण फॉर्म्युला आपण बघणार आहे या चॅप्टर मध्ये ते काय वर्क डन बाय द गॅसच आहे. जे पण फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये बघणार आपण फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये कसं आहे तुम्ही बघा कम्पेअर करून. मला सगळा चॅप्टर केमिस्ट्री मधला माहिती नाही, फक्त फ्लॉट मध्ये हे डब्ल्यू फक्त या बाजूला आहे काहीतरी असं एवढं माहिती आहे मला. ठीक आहे, केमिस्ट्री मध्ये कम्पेअर करून बघा काय. फिजिक्स साठी मी बोलते. मग कोणता पण फॉर्म्युला आहे वर्कचा, आता मी मागे सांगितलेला किंवा याच्या पुढे सांगणारा, each and every formula of W work done is work done by the gas. फॉर्म्युला यूज करून जे पण येते दॅट इज वर्क डन बाय द गॅस. वर्क डन ऑन द गॅस विचारला तर त्याचं साइन चेंज करायचं, मग ते होते वर्क डन ऑन द गॅस. मग इथं बाय द गॅस फॉर्म्युला यूज केला काढला ते येते वर्क डन बाय द गॅस. ऑन द गॅस पाहिजे तर त्याला मायनस लावला. कळतंय? चलो हे क्लिअर का रे पार्ट सर्वांना? हे पार्ट क्लिअर काय? कॉम्प्लेक्स पार्ट आहे थोडं. हे क्लिअर झालं नाही तर भरपूर मिस्टेक्स होणार. चलो चलो क्लिअर का बोला, कमेंट करा जरा, क्लिअर करा. क्लिअर झालं का सांगा मला. ठीक आहे. बर, आणखीन थोडे दिवस आपण ऑनलाईन लेक्चर घेऊ, बघू 3, 4, 5 दिवस. सिच्युएशन नॉर्मल झाली, मार्केट थोडं ओपन झालं की आपण परत ऑफलाईन लेक्चर चालू करूया. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर चालू करूया. चलो हे झालं का? लिहून घेतलं का बाय? लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या. न्यूमेरिकल लिहिलं नसेल तर लिहून घ्या. न्यूमेरिकल लिहायचं असेल तर लिहून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट घ्या, पुढचं बघू. न्यूमेरिकल्स खूप कमी व्हायलेत, स्क्रीनशॉट घ्या, पुढचं बघू. बरं, 1-2 दिवस थांबा, हे आपली जयंती होईपर्यंत थांबा. 14th पर्यंत. 14th ला जयंती झाली आंबेडकर जयंती की मग चालू करूया 15th पासून. ठीक आहे. चला बा, नेक्स्ट भाग काय? आता इथं तेच वर्क डन आता मी सांगितलं तेच इथं प्रॉब्लेम आलाय बा. चला परत एकदा जॉईन करा, परत जॉईन करा, पुढचा पॉईंट बघूया.